27 जुलै रोजी अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने जुगारावर मोठी कारवाई केली। आयुक्तालय हद्दीतील 5 वेगवेगळ्या ठिकाणांवर धाड सत्र राबवून एकूण 28 आरोपींकडून 2,41,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे एका बादशाह नावाच्या पैशांवर हारजितीचा जुगार खेळणाऱ्या 22 आरोपींवर रेड करण्यात आली। त्यांच्याकडून एकूण 2,33,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वलगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सार्वजनिक ठिकाणी वरली जुगार खेळणाऱ्या 2 आरोपींकडून 2,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सार्वजनिक ठिकाणी वरली जुगार खेळणाऱ्या 2 आरोपींकडून 3,020 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी फैजरपुरा पोलीस ठाण्यात जुगार कायद्याच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सिद्धार्थनगर येथे सार्वजनिक ठिकाणी वरली जुगार खेळताना एक आरोपी मिळून आला। त्याच्याकडून 1,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अकबरनगर नाला परिसर येथे सार्वजनिक ठिकाणी वरली जुगार खेळणाऱ्या एक आरोपीकडून 1,800 रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले। त्याच्या विरुद्ध नागपुरे गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।